महापौरांच्या आदेशांना केराची टोपली. घरकुल परिसरात आजही पाणीपुरवठा ठप्प. सिडको महानगरपालिकेचा भोंगळ कारभार. नागरिक संतप्त. प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. नाशिक महापौरांनी नियमित पाणीपुरवठ्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही घरकुल परिसरात आज दिवसभर पाणी न आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सिडको महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घरकुल परिसरात आधीच अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या कायम असताना आज पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहिल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक नागरिकांना टँकर किंवा खासगी पाण्याचा आधार घ्यावा लागला तर काहींना दूरवरून पाणी आणण्याची वेळ आली. महापौरांनी नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले जात असतानाही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महापौरांच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच घरकुल परिसरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. सिडको महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वारंवार वंचित राहावे लागत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.